सुंदर दिसता तुम्ही मास्तरीन बाई. या ह्याच्यात. सुंदर दिसते मी तुम्हाला? अहो म्हणजे असं परिवानी एकदम असं. खरंच की सुंदर दिसताय. सुंदर दिसते तुम्हाला, पण ह्या एवढ्या जड दागिन्यांखाली, या भरजरी साडीखाली मी दबली गेली हे नाही दिसत आहे? मला ओझं झालंय ह्या सगळ्याचं अधिपती. हे नाहीये माझं आयुष्य. माझं आयुष्य ना असं 360 डिग्रीज चेंज झालंय. म्हणजे नाही म्हणजे मला कळलं नाही तुम्ही आता काय म्हणलं ते म्हणता नाही विचार. नाहीच कळणार तुम्हाला. का नाही कळणार तुम्ही सांगा तर. 180 डिग्री 90 डिग्री कसं कळेल तुम्हाला? नाही कळणार. तुम्ही सांगितलं तर कळल. सांगा. हे बघा, गणितामध्ये एक वर्तुळ असतं. त्यामध्ये 90 अंश, 180 अंश, 270 अंश आणि 360 अंशाचे कोन असतात. नाही कळणार. मी म्हटलं ना, नाहीच कळणार तुम्हाला. शिकलो नाही आम्ही. तुम्ही शिकला नाहीत हे एक वेळ मी स्वीकारू शकते अधिपती, पण तुम्हाला शिकण्याची इच्छा पण नाहीये, ह्याचा त्रास होतो मला. माफ करा. तुम्हीच माफ करा मला. का तुम्हाला का माफ करा? तुमची काय चूक झाली तेव्हा? तुमचं काहीच चुकलं नाही. चुकलंय, चुकलंय अधिपती. माझं सगळंच चुकलंय. पहिल्यापासून चुकलंय. आता तरी पटलं का? शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची आहे. तुमचे आईसाहेब म्हणतात तेच बरोबर आहे. शिक्षण असून उपयोग नाही, अक्कल पाहिजे. दुसऱ्याच्या मनात शिरून त्याचं कारस्थान ओळखण्याचा धूर्तपणा असायला पाहिजे. इथे मला माझ्याच बहिणीचा काव्यभासपणा ओळखता आला नाही आणि मी अडकली, गळ्यापर्यंत अडकली मी अधिपती. बघा ते झालं आता ते कशाला परत काढताय तुम्ही? अहो पण आता सगळं गळ्याशी आलंय माझ्या, मी काय करू? बघा तुमचा राग मी समजू शकतोय. नाही समजू शकत तुम्ही. ठीक आहे मास्तरीन बाई. नका म्हणू मला मास्तरीण बाई. काढून घेतलीये मास्तरीण माझ्यातली. आता फक्त बाई उरली, बायको उरलीये. मला खरंच हे ओझं नाही झेपत आहे. मला नाही रेटता येते अधिपती. मला असं वाटलं होतं की जमेल, मला घेईन मी जमून, पण जमतच नाहीये. इच्छाच होत नाहीये. हे ओझं पेलण्याची ताकद नाहीये माझ्यात आणि हे नातं निभावण्याची शक्ती पण नाहीये. मला माफ करा. मला नाही जमणार. मला नाही जमणार अधिपती. मला नाही वाटत मला जमेल. काय काय तुम्ही इकडे कुठं? चला तुमच्या खोलीत चला. खोलीत चला तुमच्या. खोलीत चला तुम्ही. ए विजय, ए विजय. काय नको आहे तो तुमचे दागिने त्यांना. ताई, काय? मी जाऊन आले खोलीत. दूध पिलं. कोणी? अधिपतींनी. नक्की? 110%. ताई, एक विचारू? म्हणजे हे समजा कशासाठी? काय? अगं म्हणजे हे पूजा, पहिली रात्र समजा कशासाठी? म्हणजे तसं नाही, लगीन तसं बी मोडायचंच आहे ना व. मग हे समजा कशा पायी?
तसं नाही. आता बघ की ती एवढं मसाला दूध बीत घेऊन गेली, पहिली रात्र. हे समजा उद्या तिला लेकरू झालं तर आपण अडकू की ताई? अगं तिला घराबाहेर कशी काढायची? का आता सून म्हणून स्वीकारलंयस तू? ते या जन्मात शक्य नाही. अगं ताई, मला का नाही तुझा काय बी खेळ कळना झालाय. कारण तो डोसक्याचा खेळ आहे. म्हणजे जी कळत नाही ते कशा पायी विचारतेस? अगं ताई, मला का नाही भीती वाटायल्या. त्यासनी लेकरू बिकरू झालं तर? दुर्गे, लग्न हा मनाचा खेळ असतोय. दुर्गे, एक सांग, चंची नंतर तुला दुसरं लेकरू का झालं नाही? हा? चंची नंतर तुला दुसरं लेकरू का झालं नाही? इच्छा मेली माझी. नवऱ्याचं थोबाड बी बघावसं वाटत नव्हतं ग. माकड तोंड्या काही कमवत बी नव्हता, निस्ती मी जास्त. उग दारू पिऊन राडा करायचा. हेच असतंय संसाराचं गमक. मला काय बी कळना झालंय. दुर्गे, संसारात मन आणि शरीर बरोबर जायला लागतंय. अगं ताई, त्यांचं लगीन झालंय. आज पहिली रात्र आहे त्यांची. पण इच्छा आहे काय? संसाराची, त्यागाची, समर्पणाची इच्छा आहे काय? नाही काय? आम्ही मारली किती? तिची संसाराची इच्छा आज आम्ही मारली पूर्णपणे. काय चला. अहो त्यासनी काय नको आहे, चला. चला बाहेर. ए विजय, ये रे. चला. चला हो. चला. नाही ते राहू दे तुमच्याकडं. असू दे. अंगावर दागिने कमी आहेत का आता म्हणून हे ठेवून घेऊ? बरं असू दे. माफ करा त्यांचं जरा मध्येच काहीतरी. हा, तुम्ही काहीतरी म्हणत होता. सॉरी. जाऊ दे. नाही असं करू नका. तुम्ही बोला. काय म्हणत होता? माझी इच्छाच मेली आहे ना. बोलण्याची इच्छा होते ना. मला फक्त रडावंसं वाटतंय. हो, असं म्हणू नका हो. आपला संसार आत्ता सुरू झालाय मास्तरीनबाई. मला नाही जमणार अधिपती. माझी इच्छाच नाहीये. सगळ्या इच्छा मेल्यात माझ्या. मला नाही जमणार. आय एम सॉरी. पर इच्छा कशी काय मरेल ताई? माणसाचं मन लई चित्र असतंय. त्याला काहीतरी मुख्य कारण लागतंय जगायला. बाकी मग तडजोडी तो करून घेतो. ते मुख्य कारण काढून घेतलं का नाही की मग तडजोड करण्याची त्याची इच्छाच मरते. मला काय बी कळना झाले ताई. मास्तरनीसाठी मुख्य आहे तिची शाळा आणि तिची शिकवण्याची खुमखुमी.
आज आम्ही दोन्ही काढून घेतलाय. तिचा शाळेचा राजीनामा देऊन आज आम्ही तिचं मन मारलंय. राक्षसाचा जीव कसा त्या पिंजऱ्यातल्या पोपटात असतोय, तसा मास्तरनीचा जीव त्या शाळेत आहे. आणि ती शाळा आज आम्ही तिच्याकडनं काढून घेतल्या. मास्तरनीच्या पायाखालची जमीन सरकली असेल आणि या सगळ्यासाठी ती आमच्यापेक्षा अधिपतींना जिम्मेदार ठरवणार. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला आम्ही त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा मिठाचा खडा मिसळलाय की संसार रूपी दूध नासलं नाही तरच नवल. ज्या संसाराची सुरुवात होत नाही त्याचा शेवट लवकर होतो. म्हणजे ताई ती अधिपतीला मान देणार नाही, स्थान बी देणार नाही आणि प्रेम बी देणार नाही असं. आम्ही पहिल्याच दिवशी मांजर मारलंय, त्यामुळे त्यांना लेकरू बिकरू होईल असं आम्हाला काही वाटत नाही. पर ताई तरी बी ती शातीर निघाली आणि तिनं अधिपतीला आपलंसं केलं तर आमचा दुसरा प्लॅन कामी येईल. कसला प्लॅन ताई? सगळं तुला सांगायची काही गरज नाही. अगं पर चुकून काही गडबड झालीस तर आम्ही मान्य करू की आमची बुद्धी खोटी आहे. नाही ताई, असं असू शकत नाही. आत ये. सरकार, काय झालं? थोरले मालक ढाकले सरकारच्या खोलीत गेले होते. कशापायी? काहीतरी दागिना घेऊन. नाही जमणार मला तुमच्याशी संसार करायला. ह्या घरात माझा जीव गुदमरतो. मी खूप ठरवलं होतं आदर्श बायको व्हायचं, चांगली सून व्हायचं, पण इथे माझा गळा घोटला जातोय, इच्छा मारली जाते. बघा तुम्ही जे काय बोलताय तुम्ही मला प्लीज समजून घ्या ना अधिपती. मी असा संसार, असं आयुष्य कधीच इमॅजिन केलं नव्हतं. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी अशा घरात जाईन जिथे शिक्षण म्हणजे कीड आहे, शिकवणं म्हणजे कमीपणा आहे आणि शिक्षिका म्हणजे एक मत नसलेली कळसूत्री बाहुली आहे. सॉरी अधिपती, आय एम सॉरी. मला नाही जमत आहे, मला खरंच नाही जमणार. तुमच्याशी लग्न करणे ही मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. खूप मोठी चूक केली आहे मी नको होतं करायला. मी हिराच्या खोटेपणाला बळी नको होतं पडायला. तुम्ही बघा ना, मी तुम्हाला बायकोचं प्रेम नाही देऊ शकत. मी तुम्हाला नवऱ्याचा मान नाही देऊ शकत. आणि यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. तुमचा काहीच दोष नाहीये. तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाही. पण मी तुम्हाला नवरा म्हणून नाही बघू शकत. आणि तुमच्याकडे नवरा म्हणून बघावं, तुमच्याबद्दल काही वाटावं म्हणून मी खूप धडपडतेय, खूप प्रयत्न करतेय, पण माझी इच्छाच होत नाहीये. मला माहितीये, मला कळते की मी कमिटेड आहे, मला हे नातं निभवायचंय, पण माझी इच्छाच होत नाहीये आतून. मी काय करू तुम्हीच सांगा अधिपती. या घरातली शिक्षणाबद्दलची भूमिका मला तुम्हा सगळ्यांपासून दूर नेते. शांत व्हा. नाही व्हायचंय मला आता, शांत नाही व्हायचंय मला. प्लीज बोलू द्या, नाही तर माझा मेंदू फुटेल आता. बोलू द्या मला. मला हे ओझं झालंय, मला असह्य झालंय हे सगळं. मी असा कधीही विचार केला नव्हता की मी एका कमी शिक्षित माणसाशी लग्न करेन. सॉरी. माझा जीव चाललाय तुमच्यावर. आवडताय मला तुम्ही. तुम्ही जेव्हा प्रेमाची कबुली दिली तेव्हाही मला माहित होतं मी नाही प्रेम करू शकणार तुमच्यावर, पण मी नाईलाजाने लग्न केलं. पण मी काय करू? मी बायकोच्या भूमिकेतून तुम्हाला नाही बघू शकत.
तुम्ही खरंच माझे खूप चांगले मित्र आहात अधिपती, पण मी नवरा म्हणून तुम्हाला नाही बघू शकत. तुमची बायको नाही होऊ शकत मी कधीच. खूप प्रयत्न केले तरी आपल्या नात्यात मैत्रीच्या पलीकडे मला नाही जाता येणार. मला माफ करा, मला माफ कर. मला हे नातं नाही निभवता येणार. मी फक्त उपचार म्हणून तुमची बायको नाही होऊ शकत. सॉरी, सॉरी. दागिना दिलात तुम्ही तिला? दागिना दिला वय तुम्ही तिला? हा, दागिना नाही. दागिन्यांची काय बी गरज नाही त्यांना. लई मडवलंय आम्ही त्यासनी, त्याच वज झालंय त्यांना. द्या द्या, आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, त्याची त्यांना लई गरज आहे. कारण आता आम्ही त्यांना शरण आणणार आहोत. तुम्हाला हवी ती सून आम्ही या घरात आणली, पण तुम्हाला हवा तसा तुमच्या लेकाचा संसार होणार नाही. या घरात तुम्हाला हवी तशी नातवंड खेळणार नाही. काय झालं? धक्का बसला वय तुम्हाला? लय उशीर केला तुम्ही. आता हात जोडताय वय? हा, एक येळ होती पण त्याला आता लई वर्ष उलटली. तीच खोली, तेच तुम्ही, त्याच आम्ही. फक्त आम्ही हात जोडले होते आणि तुम्ही काय केलं? तुम्ही झिडकारलत आम्हाला. लई मोठी शिकवण दिलीत तुम्ही आम्हाला, लई मोठी. एका बाईच्या प्रेमाचा अव्वेर केलात तुम्ही. तिच्या स्वप्नांची खिल्ली उडवलीत. तिच्या बाईपणाचा अपमान केलात तुम्ही. तिच्या आईपणाचा धिक्कार केलात तुम्ही. आम्ही तुम्हाला तेव्हा म्हणलो होतो, येळ कुणाची बी नसते, कधी पण बदलू शकत्या. आम्ही तुम्हाला एक चान्स दिला होता चूक सुधारण्याचा, पण तुम्ही आम्हाला धुडकावलं. तेव्हा आम्ही म्हणलं होतं तुम्हाला, आमची येळ येईल तेव्हा तुम्ही हात जोडलेले असतील आणि आमच्या हातात सत्ता असेल. तेव्हा तुम्ही काय केलं? हा, लई हसला होता तुम्ही तेव्हा. हा, लई हसला होता. हसा की आता. हा, कारण आम्ही जे बोललो होतो ते आम्ही करून दाखवलं आहे. आणि आता तर कुठं खेळ सुरू झालाय. अजून लई बघायचं बाकी आहे. तुमचा काहीच दोष नाहीये ह्यात अधिपती. माझीच चूक आहे, पण आता सगळं सुधारण्यापलीकडे गेलंय. तुम्ही शांत व्हा. मला नाही होत आहे ते शांत. मी काय करू? तुम्हाला रडायचं आहे का? तुम्हाला रडायचं आहे ना? बसा बसा, तुम्ही बसून द्या.
आता तुम्ही रडा मास्तरीनबाई, पोटभर रडून घ्या तुम्ही. आता कसं आहे, जोर तुम्ही रडणार नाही तोवर मी तुम्हाला काय म्हणतोय ते तुमच्या कानातच घुसणार नाही, तुम्हाला ऐकूच येणार नाही. एकदम मन मोकळं झालं की तुम्हाला कळेल मी काय म्हणायला लागले ते. आणि रडा, रडणं म्हणजे काय पाप नसतंय. तुम्ही रडा, माझ्याकडे बघू नका. मी रडालोय म्हणजे मी काही इमोशनल झालो नाही. मी तुम्हाला रडताना बघून मला रडू आलंय. फक्त तुम्ही रडताय म्हणून मी रडतोय एवढं. कंपनी हो, कंपनी द्या. काय बोलताय तुम्ही? खरं ते बोलालोय. बस मी समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागलोय आम्ही, बाकी काय नाही. नाही समजून घेऊ शकत तुम्ही मला. शिक्षण नाही आहे आमचं, पण भावना आहे ना. प्रेम तर आहे की हो मास्तरीबाई, त्याचं काय करू मी. आणि आता पण मी रडायला लागले ती तुम्हाला बघून रडते बघा. तेच समजून घ्या तुम्ही. आमचं प्रेमवालं मन आलं. मन मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही, मन लय अडगट अडगट. माझं प्रेम नाही हो तुमच्यावर.